बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी त्या 2 चिमुकलींना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते। त्या चिमुकलींना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात सुनावणी चालू आहे व त्या घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। बदलापुरातील त्या शाळेच्या संस्थाचालकांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण न्यायालयात अर्ज केला आहे। संस्थाचालकांपैकी अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना आरोपी केल्यानंतर या दोघांसह सर्व संस्थाचालक अज्ञातस्थळी रवाना झाले। संस्थाचालकांपैकी एकाचाही संपर्क होत नसताना तपासात त्याचा अडथळा निर्माण झाला। अटकेच्या भीतीने कोतवाल आणि आपटे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज या प्रकरणात दाखल केला आहे, परंतु तांत्रिक अडचणींमुळे अद्याप कोर्टापुढे आला नाही। संस्थाचालकांसह मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या मात्र पोलिसांच्या तपासाला सामोऱ्या जात आहेत। त्यांची चौकशी सुरू आहे, परंतु अध्यक्ष आणि सचिव हे जोपर्यंत फरार आहेत तोपर्यंत त्यांच्यावर पोलीस अटकेची कारवाई टाळली जात आहे, असे जाणकार सांगत आहेत। सायबर सेल आणि विशेष गुन्हे शाखा फरार कोतवाल आणि आपटे यांना अटक करतील की त्यांना अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत ते फरार राहतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर। नमस्कार।